विष्णू सहस्रनाम चिंतनमाला सुरू आहे. आतापर्यंत आपले 101 श्लोकापर्यंत आणि 825 नामांचं एकेका श्लोकाचं विवरण सांगून झालेलं आहे. आता बघूया श्लोक 102. आधी श्लोक वाचते. सहस्रार्चिः सप्तजिह्वः सप्तैधा सप्तवाहनः अमूर्तिर्नघो चिंत्यो भयकृत भयनाशनः. या श्लोकातलं पहिलं नाम सहस्रार्ची आणि क्रमाप्रमाणे 826 नाम बघतो आपण. ओम सहस्रार्चिषे नमः. सहस्रार्चिषे ही या सहस्रार्ची शब्दाची चतुर्थी विभक्ती आहे. याला नमस्कार करायचा, त्याची चतुर्थी विभक्ती वापरली जाते. आचार्य भाष्य करताना लिहितात की सहस्राणी अनंतानी अर्चिषि यस्य सह सहस्रार्चिही. सहस्राचा अर्थ सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, हजार. पण प्रत्यक्ष इथे हजार असं न म्हणता कितीतरी, असंख्य, केवळ हजार म्हणजे हजारच असा अर्थ घ्यायचा नाही, अनंत असा अर्थ घ्यायचा. आणि अर्चीचा अर्थ आहे किरणे. आणि दोन शब्द इथे, सहस्र आणि अर्ची. सहस्र म्हणजे हजारो, अनंत अशा अर्थाने, आणि अर्ची म्हणजे किरण. ज्यांची अनंत किरणे आहेत असा तो कोण सहस्रार्ची असं म्हटलेलं आहे. गीतेत विश्वरूप दर्शन अर्जुनाला दाखवताना दिव्यदृष्टी संजयालाही व्यासांनी दिली होती, महर्षी व्यासांनी. ते दर्शन जेव्हा झालं, त्याला संजयाला विश्वरूप दर्शन झालं, तेव्हा ते बघून तो अचंबित झालेला होता. आणि त्याच्या मुखातून निघालं होतं की दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भास सदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः. कसं होतं हे विश्वरूप दर्शन अर्जुनाला दाखवत होते भगवान. तर जर आकाशामध्ये हजारो सूर्यांचा एकत्र प्रकाश झाला, तर हजारो सूर्यांचा एकत्र प्रकाश झाला तरी कदाचित या विश्वरूप परमात्म्याच्या प्रकाशा इतके असेलच असं नाही. इथे कदाचित म्हटलंय म्हणजे नक्की नाही आहे तेवढा प्रकाश तो, तर कदाचित तसा तेवढा थोडाफार त्याचा असू शकेल, किंवा त्याही पेक्षा कितीतरी अधिक दिव्य तेज त्या परमात्म्याचे असावे असं म्हटलंय. ज्यास अत्यंत तेजस्वी आणि सहस्रावधी किरणे आहेत असा शुद्ध चैतन्य आत्मस्वरूप श्री नारायण आपल्या सर्व अनुभवांना प्रकाशित करतो. त्याला आपल्या शास्त्रात प्रकाशाचाही प्रकाश असं म्हटलंय भगवंताला. तेजोनिधी सूर्य सहस्रांश म्हटला जातो. हा जो सूर्य आहे तेजोनिधी, जे तेजाचा साठा असणारा, त्याला सहस्रांश म्हटलं जातं. अंश म्हणजे सुद्धा किरणच, परंतु हे त्याचे किरण कोणी कधी मोजले आहेत का? तथापि त्याला असंख्य किरणमाली असल्यामुळेच त्याला सहस्रांश असं म्हटलेलं आहे. सहस्रांशू सहस्रार्ची एकच आहे, पण अंशुपद कसं आहे? मुख्यतः प्रकाश किरणवाची आहे. या अंशुमध्ये, सहस्रांशूमध्ये अंशुपद जे आहे, अंशु म्हणजे किरण, आणि ते कशाचं वाचक आहे? तर प्रकाश किरणाचं वाचक आहे. आणि अर्ची म्हणजे अर्चिस मूळ शब्द आहे. अर्चिस हे पद तापांश वाची आहे. पहिलं प्रकाश किरणवाची आणि हे तापांश वाची. अर्थात सहस्रार्ची म्हणजे अमित दाहक शक्ती संपन्न. अमित म्हणजे ज्याची परिमाण मोजता येत नाही असं. अमित खूप, असंख्य. आणि काय आहे त्याची? ती दाहक शक्ती आहे. म्हणजे अमित दाहक शक्ती संपन्न म्हणजे अर्चिस. आमच्या परिचयाचे तेजपुंज म्हणजे भूमीवर उपलब्ध होणारा अग्नी, एवढं आम्हाला माहिती आहे. अंतरिक्षगत विद्युत म्हणजे आकाशात जेव्हा विद्युत दिसते ती पण अमित दाहक शक्ती संपन्न असते. आणि आकाशस्थ सूर्य हा सुद्धा तसाच. या तिहींच्याही ठाई दाहकता आहे आणि प्रकाशकता सुद्धा आहे. अग्नीमध्येही, विद्युतमध्येही आणि सूर्यातही दाहकता आहे, प्रकाशकता आहे. आणि उत्तरोत्तर गणित श्रेष्ठीने नव्हे तर अगणित श्रेष्ठींनी वाढत गेली आहे. केवळ गणिताचा हिशोब म्हणजे हजार एवढा हिशोब या अर्थाने नव्हे, तर अगणित अशा श्रेष्ठीने ती वाढत गेलेली आहे. आणि तेच अगणितत्व सहस्रपदाने ते सांगितलेलं आहे. म्हणून पुन्हा पुन्हा मी म्हटलंय की सहस्र म्हणजे हजार एवढा सीमित त्याचा अर्थ घ्यायचा नाही, तर अगणितत्व सहस्रपदाने ते सांगितलंय.
दीप्ता नलार्कत द्युतिम प्रमेयम, गीतेतलं हे वचन आहे आणि या वचनाचा हाच आशय आहे की त्यात अनलार्क हा मध्यमपदी लोपी समास आहे. आणि अनलार्क म्हणजे काय? अनलेन विद्युताच सहित अर्कः असा भाव इथे. दीप्त नलार्कत द्युतिम प्रमेयम म्हणजे इथे प्रज्वलित असा अग्नी आणि सूर्याच्या सदृश ज्योती यांनी युक्त असलेलं हे जे रूप आहे विश्वरूप बघताना हे कसं आहे? अप्रमेय स्वरूप आहे. पाहण्याला सुद्धा कठीण आहे आणि परिमाण करण्याला सुद्धा ते कठीण आहे. म्हणजे सर्वच दृष्टींनी ते अतिशय अमर्याद असं आहे, अनंत आहे. म्हणजेच काय म्हटलं गीतेमध्ये 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन जे बघितलं तेव्हा संजयानी की अग्नी, विद्युत, सूर्य एकत्र केले आणि त्यांचं एकवटलेलं तेज दशशतगुणित केलं तरी सुद्धा त्या चित तेजाची कधीतरी आणि नखभर तरी बरोबरी करू शकेल का? अर्जुनाने सुद्धा हेच म्हटलंय. संजय सांगतोय धृतराष्ट्राला, पण अर्जुनाने ही शंका व्यक्त केली आहे आणि म्हणून म्हटलंय की ते शक्य नाही. जड चेतनांची बरोबरी कशी करणार, कशी होणार? आणि म्हणून गीता म्हणते आमच्या जवळ त्या परमात्मा तेजाचं वर्णन करायला समर्थ असे शब्दच नाहीत आणि म्हणून आम्ही त्याला सहस्रार्ची असं म्हणतो. सहस्र आणि अर्ची हे आमच्या आटोक्यातील शब्द आहेत. त्यामुळेच त्यांनीच आम्ही त्या अप्रमेय तेजाची वाखाणणी करतो इतकंच. कारण आम्हाला माहिती आहे सहस्र काय आणि अर्ची काय, पण त्याच्याही पलीकडे तो आहे. त्याचं वर्णनच शब्दातीत आहे, करूच शकत नाही, समर्थ नाही तसं वर्णन करायला. पण तरी आम्ही या सहस्र आणि अर्ची या शब्द आमच्या आटोक्यात असल्यामुळे त्यांनी त्याचं वर्णन करतोय. पण या अप्रमेय अशा तेजाची वाखाणणी खरोखरच कठीण आहे, ज्याचं ध्यान गायत्री मंत्रातही आलेलं आहे. भगवंताचं तेज दिव्य आहे आणि अप्रमेय असंच आहे. पुढे बघूया. श्लोक 102 827 नाम बघतो पण. सप्तजिह्वा. ओम सप्तजिह्वाय नमः. आचार्य म्हणतात की सप्तजिह्वा अस्य सन्ति ती सप्तजिह्वाः. 7 जिव्हा. जिव्हा म्हणजे जिभ. 7 जिव्हा किंवा जिव्हा असलेला अग्नीच्याच स्वरूप आहे तो परमात्मा सप्तजिह्वा या नामाने सांगितलाय. काली करालीच मनोजवाच सुलोहिताच धूम्रवर्णा स्फुलिंगिनी विश्वरुचीच देवी लेलायमान इति सप्तजिह्वाः. अग्नीच्या 7 जिभा मानल्या आहेत. कोणत्या? तर त्या श्लोकात दिल्या. हा श्लोक आहे मुंडकोपनिषदातला. काली, कराली, मनोजवा, लोहिता, धूम्रवर्णा, स्फुल्लिंगिनी, विश्वरुची या देवता स्वरूप अग्नीच्या 7 जिभा मानलेल्या जातात. त्यामागची कल्पना अशी आहे की जिवंत प्राण्यामधील जाणीवेचे जे प्रकटन आहे त्याच्या चेहऱ्यावरील 7 केंद्रांमधून होत असतं. आता ही 7 केंद्रे कोणती? तर म्हणजे प्राण्याच्या जाणीवेची 7 केंद्र तर ती आहेत 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या आणि 1 मुख. ही 7 केंद्र आहे. त्यातून प्राण्यामधील जाणीवेचं प्रकटन होत असतं. बुद्धिमान प्राण्यांची जाणीव शक्ती या केंद्रातून ज्वाला स्वरूपाने बाहेर पडून, ही जी बुद्धिमान प्राण्यांची जाणीव शक्ती आहे ही या केंद्रातून ज्वाला स्वरूपाने बाहेर पडून त्यास बाह्य जगताचे ज्ञान करून देत असे, असं या रूपकाने सुचवलंय. आपला हृदयस्थ श्री नारायणच जणू काही या 7 स्वतंत्र जिव्हारूपी ज्वालामधून प्रगट होत असतो, अशी ही संज्ञा देणाऱ्या कवी आणि तत्वज्ञ ऋषींना आपल्या काव्यमय संज्ञेतून सुचवायचंय. या 101 श्लोकांचा पूर्वार्ध तेजस तत्वाचं निरूपण करणार आहे. पैकी या आधी आलंय सहस्रार्ची हे पद. त्या तेजाच्या अनंतत्व ज्याला म्हणता येईल ते त्याचं आहे आणि सर्वातिशयत्वाचं वर्णन करतं सहस्रार्ची. आता इथे सप्तजिह्वा, पुढे सप्तैदहा आणि सप्तवाहनहा ही पदे येणार आहेत. त्याच्या विशिष्टत्वाचे वर्णन करतात, ते पुढे बघणारच आहे आपण. तो तेजोनिधी परमात्मा सूर्य रूपाने कसा आहे? सहस्रार्ची आहे, सहस्र किरण असणारा आहे. तर अग्निरूपाने काय म्हटलंय? सप्तजिह्वा.
म्हणजे 7 जिभा असणारा असा म्हटलेला आहे. त्या जिव्हांचं वर्णनही केलंय की कशा आहेत, काली, कराली, मनोजिव्हा वगैरे. सप्तैधा सप्तवाहनहा हेही पुढे येणार आहे. अग्नीच्या 7 जिव्हा या उपनिषदातील पुढील श्लोकामध्ये दिले आहेत. हे पुंडकोपनिषद म्हणून म्हटलेलं आहे. तो आता आपण श्लोक वाचला. कालीचा अर्थ काय घेतला इथे? काली म्हणजे शिव आणि शांत स्वरूप अव्यक्त अशा अग्निदेवाच्या अंकावर नाचणारी व्यक्ताकृती ज्वाला, तिला त्यांनी काली म्हटलंय. दुसरी म्हटलंय त्या श्लोकात कराली. कराली म्हणजे उग्ररूपिणी ज्वाला. तिसरी आहे मनोजिव्हा म्हणजे अव्यक्त आणि अतिवेगवती ज्वाला ही. चौथी आहे सुलोहिता. लोहित म्हणजे रक्तवर्ण, तांबडा वर्ण असं म्हटलंय. सुलोहिता म्हणजे तांबडी भडक निर्धूम ज्वाला, ज्यात धूर नाहीये, धुराचा लवलेश नाही, अशी ज्वाला नेहमी तांबडी असते, लालसर रंगाची असते. पाचवी म्हटल्या धूम्रवर्णा. ही मात्र सधूम ज्वाला असते. सधूम म्हणजे धुरासहित असणारी, थोडा धूर त्यातून निघत असतो अशी ज्वाला. सहावी आहे स्फुल्लिंगिनी. स्फुल्लिंग म्हणजे तडतडणारी अशा अर्थाने, म्हणून स्फुल्लिंगिनी ज्वाला म्हटलंय. ही तडतडणारी आहे, ठिणग्या विखुरणारी ज्वाला आहे. सातवा म्हटलंय विश्वरुची म्हणजे नाना वर्णांची ज्वाला. काळी, निळी, हिरवी, पिवळी, लाल, तांबडी. लाल वेगळी आणि तांबडी वेगळी असणे, लाल तांबडी एकत्र अशीच असते ती बहुतेक. आणि एक पांढरी ज्वाला. या सगळ्या ज्वाला म्हणजे देवी, म्हणजेच हे तेजो रूप आहे परमात्म्याचं. लेलायमान शब्द आलाय खाली, म्हणजेच लपलपणाऱ्या होत. खालचे ओळ आहे लेलायमाना इथे सप्त जिव्हा, या लपलपणाऱ्या अशा या जिव्हा होत त्याच्या आणि गतिमान होत. या 7 जिभांनी तो जातवेदा परमात्मा, ओम जातवेदो असा उल्लेख बरेचदा येतो, किंवा श्री सुक्तात सुद्धा हा उल्लेख आलेला आहे. जातवेद हे अग्नीचे एक नाम आहे. अग्नीला आधी आव्हान केलं जातं कुठल्याही याच्यामध्ये आणि मग त्या देवतेला सांगितलं जातं. तर जातवेदा परमात्मा हा जातमात्राचे म्हणजे विश्वाचे वेदन म्हणजे रसन आणि ग्रसन करीत आहे. जिव्हा हे ज्ञानेंद्रिय आहे, त्याचबरोबर जिव्हा हे कर्मेंद्रिय आहे. जिव्हेमुळे ज्ञान होतं म्हणजे रस कळतो, चव कळते, आणि शिवाय जिव्हा हे बोलण्याचं साधन आहे म्हणून कर्मेंद्रियही म्हटल्या. दोन्ही अर्थाने जिव्हा ही आहे. जिव्हेच्या साह्याने शब्दोच्चारण होतं. अग्नीच्या ज्वाला चटपट, कडकड इत्यादी ध्वनीही करतात, म्हणजे हे अग्नीचं शब्दोच्चारणच आहे. वेदाचे 7 छंद आहेत आणि याही त्याच्या 7 जिभा आहेत असं म्हटलेलं आहे. यांच्या साह्याने वेद बोलत असतात. जे 7 छंद सांगितले आहेत, वेदांमधले अनेक प्रकार आहेत आणि त्याच्यामधले हे 7 छंद जे आहेत हे जणू काही बोलत असतात, म्हणून याला 7 जिभा असं म्हटलंय. वेद जगत प्रकाशक आहेत आणि म्हणून तेही अग्निस्वरूपच आहेत. अशा प्रकारे अग्निस्वरूप आणि वेदस्वरूप आणि उभय स्वरूप परमात्मा याचं एक नाम सप्तजिव्हा म्हटलेलं आहे. पुढचा श्लोक पुढे बघूया. पुढचं नाम श्लोक 102 528 नाम बघतो आपण. सप्तैधाहा. ओम सप्तैधसे नमः. आचार्यांनी भाष्य केलंय. सप्त एधांसी दीप्तयोस्येती सप्तैधा अग्निः, म्हणजे ज्याच्या हवनासाठी 7 समिधा वापरल्या जातात असे म्हटलंय. अस्य इति सप्तैधाः अग्नी. 7 समिधा ज्याच्यासाठी वापरल्या जातात असा अग्नी ज्याचं स्वरूप आहे त्याला म्हटलंय सप्तैधाः. मागचं नाम आपण बघितलं सप्तजिव्हा. या नामामध्ये 7 दैदिप्य ज्वाला ज्याचं स्वरूप आहे तो परमात्मा, त्याचं नाव सप्तजिव्हा म्हटलंय. आणि आता या संज्ञेमध्ये त्या ज्वालांचं दिव्यत्व सुचवायचं आहे. एधांसी म्हटलेलं ना, म्हणजे त्या ज्वालांचं दिव्यत्व या नामामध्ये. सप्तैधाः एधांसी दीप्ती, ज्वाला त्याच्या प्रदीप्त आहे, दिव्यत्व ज्याचं आहे अशा दैदिप्यमान ज्वाला आहेत. वेद आणि यज्ञ म्हणजे मंत्र आणि तंत्र होत, ते परस्पर संबद्ध आहेत. मंत्र उच्चारायचा आणि तंत्र आचरावायचे असतात.
मंत्राचा विनियोग नुसता जपे नाही, तो क्रतौ यज्ञ कर्मणीच असंही सांगितलं जातं. कारण वेदाही यज्ञार्थमभिप्रवृत्तः, म्हणजे जप म्हणजे तरी काय, तर तीही एक सूक्ष्म क्रियाच आहे. जप म्हणजे तोही एक यज्ञच आहे. यज्ञानाय जप यज्ञोस्मी म्हटलेलं आहे गीतेमध्ये विभूती योग सांगताना. म्हणजे यज्ञांमधील जपयज्ञ मीच आहे असं भगवंत म्हणतात. म्हणजे ज्यामध्ये यज्ञ पुरुष मंत्रात्माच आहे. हव्यवाट, हवन, होता आणि हवी हे सगळी यज्ञ सामुग्री मंत्रात्मकच आहे. म्हणून म्हटलंय की यज्ञानाय जप यज्ञोस्मी. पण हा जो जप आहे हा कसा करायचा? मनुष्य माळ हाती घेतो, म्हणजे स्मरणी हाती घेतो आणि एक एक मणी ओढीत असतो. यज्ञामध्ये तीच क्रिया होते. एखादा जेव्हा यज्ञ केला जातो त्याच्यामध्ये तसंच क्रिया केली जाते ना. मनाने ईश्वराचं स्मरण करायचं असतं यज्ञामध्ये. म्हणजे मुखाने त्याचं नाम घ्यायचं, मनामध्ये स्मरण, मुखाने त्याचं नाम घ्यायचं म्हणजे वेदमंत्र, आणि हाताने स्वहा स्वहा म्हणत समर्पण करायचे. अशी ही एक प्रक्रियाच आहे. जशी मणी ओढतो जपामध्ये जपमाळेचे, त्याप्रमाणे ही सगळी एक प्रक्रियाच आहे. या प्रक्रियेची 2 प्रगट अंगे म्हणजे कोणते? तर मंत्रोच्चार आणि हवन असे 2 आहेत या प्रक्रियेमध्ये. छंदोवाणी सप्तधा आहे, तशी यज्ञाहुती सुद्धा सप्तधा आहे. 7 समिधा अग्नीमध्ये होमिल्या जातात. सप्तैधा या नामामध्ये सप्त आणि एधा असा शब्द आलाय. एधाचा एक अर्थ पवित्र असाही केलाय. एधाचा दुसरा एक अर्थ आहे वाढणे, प्रकाशणे, हाही अर्थ आहे. दिव्य ज्वाला म्हटले ना आधी सुरुवातीला पण आपण बघितलं होतं. म्हणजे प्रकाशणे हाही अर्थ आहे. म्हणजे एक अर्थ आहे पवित्र, एक अर्थ आहे वाढणं किंवा प्रकाशनं. 7 प्रकारची शक्ती असलेला तो परमात्मा असे श्री विष्णूच्या गुणांचं वर्णन या संज्ञेमध्ये आलंय सप्तैधामध्ये. हे एक नारायणाचं विशेषण आहे. अग्नीमध्ये 7 समिधा होमिल्या जातात असेही वर्णन येतं. मग या 7 समिधा कोणत्या? जेव्हा अग्नीमध्ये समिधा अर्पण केल्या जातात, होमिल्या जातात, म्हणजे ते टाकल्या जातात, तर त्याचं वर्णन असं केलं जातं की या 7 समिधा कोणत्या आहेत? तर अर्कः, पलाशः, खदिरः, अपामार्गोऽथ पिप्पलः, औदुंबरः, शमी चैव समिधाः सप्तकीर्तिताः. अर्क म्हणजे रुई, जे आपूस ज्याला म्हणतात ना, अर्क म्हणजे रुई. पळस दुसरं म्हणजे. खदिरः म्हणजे खैर, खैराचं पण हे केली जाते समिधा त्या लाकडाच्या काड्यांपासून. अपामार्गोथ म्हणजे आघाडा, अपामार्गचा अर्थ आहे आघाडा. नंतर म्हटले पिप्पल म्हणजे पिंपळ, औदुंबरः उंबराचं, आणि शमी अशी 7 समिधा आहेत. मंत्राने भगवंताचे किंवा ज्या देवतेचे आवाहन करायचे त्याचे ध्यान मंत्राने करायचे. वाणीने त्याची स्तुती म्हणजे स्तोत्र किंवा सूक्त गावायचे, आणि हातांनी यज्ञाग्नीमध्ये एक एक आहुती, एक एक समिधा समर्पवायची. अशा प्रकारे आपले आंतरबाह्य सर्व जीवन त्या परमात्म्याशी निगडीत करून टाकायचे. इतरत्र कुठेही लक्ष न देता आंतरबाह्य संपूर्ण त्या ठिकाणी निगडीत करणं परमात्म्याशी. म्हणजे देहे प्राणे मने त्या परमात्म्याशी एक जीव होऊन जायचे. असे होण्याची जी प्रक्रिया तिचं नाव यज्ञ होय. आणि या प्रक्रियेमध्ये पंचप्राण आणि मनबुद्धी या परमात्मा तेजात त्या ब्रह्माग्नीत होमावायचे आहेत. आणि म्हणूनही तो परमात्मा सप्तैधा हा म्हटलेला आहे. म्हणजेच सप्तैधा ज्याच्या हवनासाठी 7 समिधा लागतात असा तो अग्निस्वरूप ज्याचा आहे असा तो सप्तैधा म्हटलेला आहे. म्हणजे पंचप्राण आणि मनबुद्धी हे सुद्धा तिथे हे करायचे. म्हणजे 7 ह्या गोष्टी सुद्धा परमात्मा तेजामध्ये त्या ब्रह्माग्नीत होमायच्या. म्हणजे परमात्म्याशी सतत निगडीत करून टाकायचे. म्हणूनही तो परमात्मा होय. याला अर्पण करायचे तो परमात्मा, तो सप्तैधा हा या नामाने सांगितलेला आहे. श्लोक 102 829 नाम बघतो आपण. सप्तवाहनः. ओम सप्तवाहनाय नमः. सप्त अश्वावाहनानि अस्य इति सप्तवाहनः. म्हणजे 7 घोडे ज्याच्या वाहनाला जोडलेले आहेत
असा तो परमात्मा सप्तवाहनः असं एक नाम त्याचं सांगितलंय. सप्तनामैकोश्व वाहनम अस्येति वा, म्हणजे भगवान सूर्यनारायण आपल्या या 7 दिनरूपी घोडे जोडलेल्या वाहनातून जात असतो, असं काव्यात्मक वर्णन कोणी केलंय? तर वेदांमध्ये मंत्रद्रष्टे जे ऋषी आहेत त्यांनी केलेलं आहे. वेदांमध्ये तेजोनिधी परमात्म्याचे परोपरींनी वर्णन केलेलं आहे. म्हणूनच तो सत्पथ छंदोमय वेद परमात्म्याचं वाहन आहे. परमात्मा कसा आहे? चित सूर्य आहे आणि उपासनेसाठी भौतिक सूर्य आहे. हे त्याचं प्रतीक आहे, भौतिक सूर्य म्हणून मानलाय. आणि आतमध्ये जो आत्मा आहे तो चित सूर्य म्हटलेला आहे. म्हणजे परमात्माच तो दोन्हीकडे आहे. तोही सप्तवाहन आहे, भौतिक सूर्य. त्याचे सप्तवर्ण किरण हे त्याचे वाहन आहे. सूर्य किरण सप्तवर्णात्मक आहेत. सूर्यकिरण जे आहेत ते सप्तवर्णात्मक सांगितले आहेत, म्हणून त्याला सप्तिही असेही म्हणतात. आणि त्यावरूनच त्याचं सप्तवाहन एक नाम, आणि तसंच त्याचं सप्तसप्ती असंही एक सूर्याचं नाव सांगितलंय. त्या नावाने सूर्य प्रसिद्ध आहे. पण सप्ती म्हणजे घोडा. किरण आणि घोडा यांच्यात काय साम्य आहे? किरण पुढे दौडतो म्हणून तो घोडा. पवनः पवता अस्मि, पवताम म्हणजे वेगवंतांमध्ये पवन म्हणजे वारा मी आहे असं म्हटलेलं आहे ना. भगवंतानी विभूती सांगताना सांगितलंय पवनः पवताम अस्मि, म्हणजे वेगवंतांमध्ये मी पवन आहे. पण वेगवंतांमध्ये किरणाची बरोबरी दुसरा कोण करू शकेल? कोणीही करू शकणार नाही. किरण त्यापेक्षाही अधिक वेगवान आहे. मिनिटामध्ये प्रकाश किरण हजारो मैल दूर जातो आणि म्हणून तो अतिवेगवान वाहन होय. तो आपल्या तेजो देवतेला वाहून नेतो. जिथे किरण पोचला तिथे हा किरणमालीही पोचलाच. किरणमाली म्हणजे सूर्य. किरणमालीही पोचलाच आहे. सप्त छंदोमय वेद म्हणजे 7 छंद असणारे जे वेद किंवा सप्त किरणमाली सूर्य हा हे परमात्मा स्वरूपच आहे. पण त्याबरोबरच हा पुरुष म्हणजे जीव सुद्धा सप्तवाहन आहे. कारण आधी म्हणताय ना परमात्मा चित सूर्य, आणि पुन्हा भौतिक म्हटलं तर भौतिक सूर्य हे त्याचं प्रतीक आहे परमात्म्याचं. म्हणजे हा जो जीव आहे पुरुष ज्याला म्हणतात, चित सूर्य ज्या पुरुषा सगळ्या पिंडांच्या ठाई असणारा आत्म सूर्य ज्याला म्हणता येईल, तो सुद्धा म्हणजे हा पुरुष म्हणजे जीव हा सुद्धा सप्तवाहन आहे. कसा सप्तवाहन आहे? तर अंतःकरण, प्राण आणि पंचेंद्रिय हे सप्तक आहेत आणि त्या जीवाचे हे वाहन आहेत. पंचेंद्रिय जे आहेत ते पंचेंद्रिय आणि पुन्हा अंतःकरण आणि प्राण हे जे 7 आहेत, हे सप्तक जे आहेत हे या जीवाचे वाहन आहे. यांच्या योगे तो या विश्वामध्ये संचार करीत आहे, म्हणून तोही सप्तवाहनच आहे. जसा परमात्मा सप्तवाहन तसा हा जीवात्मा सुद्धा सप्तवाहनच होय. वेद, सूर्य, जीव हे तिन्ही सप्तवाहन आहे. वेदांना काय म्हटलंय? सप्त छंदोमय म्हटलंय. 7 छंद असणारे वेद किंवा सप्त किरणमाली सूर्य म्हणजे 7 वाहन ज्याचे आहेत, म्हणजे किरण हा आहे तो वाहन ज्याला जोडलेले आहे. असा कोणतं? तो सूर्य म्हणजे वेद, सूर्य आणि पुन्हा हा जीव जो अंतःकरण, प्राण आणि पंचेंद्रिय जे आहेत त्याचे अशा सप्तकांनी त्या जीवाचे वाहन आहेत जणू काही अशा अर्थाने. म्हणजे हे तिन्ही सप्तवाहन असून हे परमात्म्याचेच प्रतीक आहेत. तिन्ही परमात्म्याचे प्रतीक आहेत. परमात्मा वस्तुतः सर्वव्यापी आहे, त्याला वाहन कशाला हवे? तथापि तो आम्हाला सप्तवाहनातूनच येऊन भेटतो म्हणून आम्ही त्याला सप्तवाहन म्हणतो इतकंच. म्हणजे हे जे सगळे त्याचीच रूप आहेत, वेद, सूर्य आणि जीव, आणि ही सुद्धा यांना सप्तवाहन आहे आणि या सप्तवाहनातूनच जणू काही परमात्मा आपल्याला भेटतो म्हणून त्याला सप्तवाहन हे नाम दिलंय इतकंच. श्लोक 102 830 नाम बघतो आपण. अमूर्तिः ओम अमूर्तये नमः. मूर्तिघन रूपम धारण समर्थम चराचर लक्षणम ताभ्यो भीतप्ताभ्यो मूर्तिरजायत इति श्रुतेः तद्रहित इति अमूर्तिः.
देह संस्थान लक्षणा मूर्छितांगावया मूर्ती तद्रहितेती अमूर्ती असंही भाष्य केलं आहे. अमूर्तीचा अर्थ आहे ज्याला कुठलाही आकार नाही, परंतु जे पूर्ण व्यापक आहे त्याला कसलाही आकार संभवत नाही. जसं आकाशाला कसलाही आकार नाही. ज्याला आकार आहे त्या वस्तू अशाश्वत आहेत. श्री नारायण स्वतः अनंत आणि नित्य असल्याने त्याला आकार नाही. ज्याला मूर्ती नाही असे पदार्थ जगामध्ये कितीतरी आहेत. आकाश, मन, बुद्धी, अहंकार, प्रकृती आणि तिचे गुण हे सगळे अमूर्त भावच होत. त्यांना आकार नाही, अवयव नाहीत. पण जे सावयव आहेत तेच मूर्त किंवा मूर्तिमान म्हणावयाचे. परमात्म तत्व हे साकार सावयव नाही. जे साकार सावयव असते ते दृष्ट असते, म्हणजे दिसते. यद दृष्टम तत् नष्टम, जे दिसतं ते नष्ट होणारं असतं असा सिद्धांत आहे. परमात्म तत्व अविनाशी असल्यामुळे तो दृष्ट नाही, म्हणजे दिसत नाही, दिसलेला नाही असा नाही. साकार सावयव नाही. वायूही दिसत नाही खरं तर, पण तो सावयव आहे. त्याचे अवयव आम्हाला स्पर्श करतात त्या अर्थी तो सावयव आहे वायू. आणि साकारही आहेच. त्याचा आकार दृग्गोचर होत नाही इतकंच. याचं कारण तो आकार स्थूल नसून सूक्ष्म, तरल, विरल आहे. वायू अच्छाय म्हणता येणार नाही. म्हणजे कसं म्हणता येईल? त्याचा छायालेख घेता येईल, त्याचा भार मोजता येईल. तो अनणू असं म्हणता येणार नाही मात्र, कारण त्याचा स्पर्श आहे आणि म्हणून तो निर्वय असं म्हणता येईल. निरअवयव ज्याला म्हणता येईल, म्हणून निर्वयव असं त्याला कसं म्हणता येईल? वायूला तो आहे, अवयवासहित आहे, स्पर्श होतोय, म्हणजे आकार आहेच, पण तरल विरल असल्यामुळे दिसत नाही एवढंच. तो परमात्मा हा अमूर्ती, याचा वरवरचा अर्थ तो स्थूल नाही, गोचर नाही, एवढाच घ्यावायचा नाही. तर त्याचा खोल अर्थ काय आहे की तो अव्यक्त असा निर्गुण अक्षर स्वरूप आहे परमात्मा. जो मूर्तिमान म्हणजे सदेह आहे, ज्याला जन्म आहे आणि ज्याला वासना आहे, त्याला कर्मही आहेच, आणि मग त्या कर्माचे पापपुण्य फलही त्याला मिळणारच. परमात्मा या सर्वातून मुक्त परमात्मा हा जर अमूर्ती आहे, तर जे लोक त्याला मूर्ती कल्पितात आणि तिची पूजा करतात त्याचं काय? ते काय आता भ्रांत म्हणायचे? परमात्मा हा वस्तुतः अव्यक्त अक्षर स्वरूप आहे. ही ओळख जर त्यांना नसेल तर ते मूर्तीपूजक भ्रांतच होत. भगवंताने त्यांच्याबद्दलच म्हटलंय की न तुमाम अभिजानंती तत्वे नातश्च्यवन्ति ते. जे लोक मला व्यवस्थित जाणत नाही ते च्युत होतात, तत्वाने पूर्ण जाणत नाही ते अधोगतीला जातात, म्हणजे च्युत होतात. परमात्माविषयी लोकव्यवहारामध्ये माऊलींनी योग्यच म्हटलेलं आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी, की देव आहे जैसा तैसा निर्णवे सहसा भांबावला कैसा विश्वजनू. असा हा परमात्मा मूर्तीहीन असल्यामुळेच त्याला अमूर्ती असं म्हणताय. निराकार, मूर्तीरहित किंवा अवयव शून्य असाच होय. म्हणजे ज्यांचं कोणतं भौतिक अस्तित्व नाही, किंवा ज्याला स्पर्श करता येत नाही, किंवा जो ज्याला काय म्हणून जाणवत नाही, अशा अर्थाने पण त्याला आपण स्पर्श करू शकत नाही. कारण आणि केवळ महसूस करणे म्हणजे ज्याला काय म्हणून आपण त्याला आपलं हा आहे या आणि जाणीव त्याची होत नाही. असा हा कसा आहे प्रत्यक्ष अनुभव किंवा इंद्रियांच्याही पलीकडे जो आहे, अगोचर आहे, असा तो अमूर्ती म्हटलेला आहे. श्लोक 102. 831 नाम बघतो आपण. ओम अनघाय नमः. आचार्य भाष्य करताना म्हणतात की अघम दुःखम पापम चास्य न विद्यत इति अनघा. अघ म्हणजे पाप, दुःख, आणि अन उपसर्ग लागलाय त्याला. अन आणि अघ हे दोन शब्द एकत्रित अनघ झालेला आहे. ज्याच्यामध्ये पाप नाही, दुःख नाही, असे ते परमात्मा. परमात्मा अत्यंत पवित्र आहे. कुठल्याही वासनांचा स्पर्श त्याला नाही. तो वासनेने दूषित नाही,
आणि त्यामुळेच तो कसा आहे, आनंद स्वरूप आहे. म्हणून त्याला अनघ असं म्हटलंय. दुःखाचा त्याला स्पर्शही नाही. आत्ता आपण मागच्या नामाचा संदर्भ घेतला तर परमात्मा अमूर्ती म्हणजे अदेह आहे, अवयवरहित आहे. परमात्म्याला जन्म नाही, कर्म नाही आणि वासना नसल्याने त्या पूर्ण करण्यासाठी पुन्हा कर्म नाही, म्हणजे पुन्हा जन्ममरण पण त्यामुळे नाही. मग पाप पुण्य कुठून असणार आहे? असा हा परमात्मा अनघ म्हणजे निर्मल आहे, निर्लेप आहे. ईशोपनिषदामध्ये त्याचं वर्णन अकायम, अवर्णम, अस्नाविरन आणि अपापविद्धम अशा विशेषण मालिकेने केलेलं आहे. शेवटी अपापविद्ध म्हणून त्याला एका पदात गौरविलेले आहे. त्यात त्याचं सारं वैशिष्ट्य आलेलं आहे. कोणत्याही पापाचा वेध त्यावर चालत नाही. पण जो देह धारण करतो तो जीव पापातून सुटू शकत नाही. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख, दोष परंपरेत तो सापडलाच म्हणून समजा. ज्याला देह आहे तो, तेव्हा या चक्रात न सापडण्याची जी युक्ती त्यालाच अनघत्व म्हणता येईल. ती युक्ती म्हणजेच आत्मज्ञान होय. आणि म्हणूनच म्हटलंय गीतेमध्ये की अपिचेदसे पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तमः सर्वै ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि. ज्याने ज्ञानाने आपलं स्वरूप ओळखलाय, ज्याने आपण नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त स्वभाव आहो हे अनुभवले आहे, असाच सर्व पापातून सुटलेला असतो. तो अनात्म देहाशी आणि तत्कृत कर्मांशी आणि मग कर्मातून उत्पन्न होणाऱ्या गतीशी, जी काही गती, उच्च गती किंवा ऊर्ध्वगती, मध्यगती, अधोगती होईल, त्या गतीशी आपला कसलाही मग तो संबंध मानत नाही. कारण त्याला सगळ्या प्रकारचं ज्ञान झालेलं आहे, म्हणून तो नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त असा झालेला असतो. नट कसा किंवा एखादा बहुरूपी कसा, ज्याप्रमाणे आपण घेतलेल्या राजाच्या सोंगाने सुखी किंवा भिकाराच्या सोंगाने दुःखी होत नाही. फक्त केवळ ते सोंग आहे हे त्याला माहीत असतं. त्यामुळे राजा झालोय म्हणून फार काही आपण सुखी झालोय असंही तो मानत नाही. हा एक आपला नट आहे आपण, आणि हा आपल्याला नाटकामध्ये तसाच एक भूमिका वठवायची आहे एवढंच तो समजतो. किंवा भिकाराचं सोंग घेतलं असेल तर त्याने तो दुःखी होत नाही. पण त्या दोन्ही स्थितीमध्ये आत्मत्वाने सुख दुःख रहितच असतो. तद्वतच तो सदैव स्वरूपस्थित असतो. त्याला सुखदुःखादी अनात्मभावरूप आघाचा म्हणजे पापाचा स्पर्शच होत नाही. आणि म्हणून तो परमात्मा कसा आहे, अनघ होय. जो त्या निजरूप परमात्म्याचे स्मरण करतो तोही त्या परमात्मा पदाला म्हणजे अनघ पदाला पोचतो. म्हणजेच परमात्मा जसा पवित्र आहे, पापरहित आहे, दुःखरहित आहे, तसाच जो त्या पदाला पोचतो, त्या अनामय पदाला किंवा त्या परमतत्व पदाला जो पोचतो तोही अनघच म्हणावायचा. गीतेमध्ये त्यालाच अनामय पद असं म्हटलंय. जन्मबंध विदिन मुक्ता पदं गच्छन्त्यनामयम्. अशा त्या अनामय पदाला म्हणजेच काय, तिथे आमय नाही, निर्विकार, रोगरहित असा जो, निर्विकारपेक्षाही रोगरहित असा जो असतो, अनामय, आमय म्हणजे रोग आणि अनामय म्हणजे कुठल्याही प्रकारचे विकार नाही. इथे रोग म्हणजे शारीरिक रोग असं नाही, तर विकार नसणारं असं ते पद, अनामय पद, त्याला इथे गीतेमध्ये म्हटलेलं आहे की असा तो. आणि असं जे पद ते म्हणजे कुठलं आहे, तर ते परमात्माचं आहे, ते त्याचंच धाम आहे अशा अर्थाने. म्हणजे पापरहित, दुःखरहित असाच परमात्मा असल्याने त्याला अनघ म्हणावयाचा. श्लोक 102. 832 नाम बघतो आपण. अचिंत्य हा. ओम अचिंत्याय नमः. प्रमात्रादि साक्षित्वेन सर्व प्रमाणा गोचरत्वात अचिंत्य. म्हणजे प्रमाणांना किंवा इंद्रियांना जो अविषय आहे. अविषय म्हणजे तो चिंतनीय नाही आहे, म्हणून अविषय म्हटलेलं आहे. आणि ते कोण आहे, तर श्री नारायण म्हटलेले आहे. अयम ईदृश इति विश्व प्रपंच विलक्षणत्वेन चिंतयितुम अशक्यत्वाद्वा अचिंत्य. म्हणजेच हे आकाररहित असल्याने आपणास प्रतीत होत नाही. अयम ईदृश इति विश्व प्रपंच विलक्षणत्वेन म्हटलेलं आहे. विलक्षण असल्यामुळे, आकाररहित असल्यामुळे आपल्याला प्रतीत होत नाही. एवढंच नाही तर तो आपल्या मनाला, भावनेतून, अगर बुद्धीला जाणीवीतून सुद्धा प्रतीत होऊ शकत नाही. तो अगोचर आहे. स्वतः दिव्य चैतन्य रूप असल्यामुळे त्याच्याच प्रकाशात
आपल्या शारीरिक संवेदना, मानसिक भावना आणि बौद्धिक विचार आपल्याला प्रतीत होतात त्याच्यामुळे, पण तो आपल्याला कळत नाही आणि म्हणून तो अचिंत्य म्हटलाय. चिंतन करण्यायोग्य जे असतात ते चिंत्य म्हणता येईल. समोरची एखादी वस्तू दिसत असेल आपल्याला तर आपण त्याचं चिंतन करू, कळेल आपल्याला ते काय आहे, कसं आहे हे सगळं. पण हा दिसतच नाही, अव्यक्त आहे, अदृश्य आहे, पण आहे सगळीकडे, त्यामुळे त्याचं चिंतन होऊ शकत नाही. म्हणून त्याला लागलाय नकारार्थी, म्हणून अचिंत्य, चिंतनीय नाही, तो विषयच नाहीये कशाचा, अशा अर्थाने. गीतेमध्ये या सर्वांना धारण करणाऱ्या परमेश्वराचं वर्णन शुभ्र पटला सारखं केलेलं आहे, ज्याचेवर जीवनातील अनेक क्षणभंगूर घटना उमटतात. अमूर्ती, अनघ आणि अचिंत्य असं एकाच चरणामध्ये सूचित केलेलं आहे. हा ज्या श्लोक आहे याच्यामध्ये हे तिन्ही शब्द नामं आली आहेत. त्यात हेतू हा आहे की स्थूल, सूक्ष्म आणि सुसूक्ष्म असा त्यात क्रम दर्शवलेला आहे. तो अमूर्ती म्हणजे काय, देहरहित आहे इतकंच नव्हे तर तो कर्मरहितही आहे. देह नाही याला, मूर्ती म्हणजे देह असणारी आणि अमूर्ती म्हणजे देहरहित आहे इतकंच नाही तर त्या कर्मरहितही आहे. आणि केवळ कर्मरहितच नव्हे तर तो अचिंत्य म्हणजे गुणरहितही आहे. त्याच्याविषयी मनाने कसलेही चिंतन करताच येत नाही. जसं पाऱ्याचा रवा असतो, चिमटीत धरता येत नाही, त्याप्रमाणेच हे आत्मतत्व मनाने स्पर्शता येत नाही. तिथे मनाचा लाग म्हणजे थांग लागत नाही आणि त्याचा थांग लागत नाही किंवा मनाचा लाग नाही, म्हणून तो परमात्मा अचिंत्य म्हणावयाचा. एखाद्याचे नाव ऐकून असतो आपण, त्याबरोबर त्याच्या आकृतीची, वर्णाची, मुद्रेची कल्पना आपण करतो. एखादी वस्तू असो, पदार्थ असो, आणखीन काही असो, व्यक्ती असो, त्याचं नाम घेताच त्याच्या आकृतीची, वर्णाची, मुद्रेची कल्पना आपल्याला येते. मग त्याचे गुण आपण स्मरतो, मग त्याचं कर्म आपण वाखाणू लागतो, स्तुती करतो त्याची. अशा प्रकारे नाम, रूप, गुण, कर्मांच्या योगे समग्र निरूपण आपण आपल्याशी करत असतो. तद्वाराच आपल्याला मग त्याचा परिचय होत असतो. परंतु परमात्म्याचा असा परिचय करून घेता येत नाही, कारण तो नामरूप नाही, गुणकर्म रहित आहे. जो जन्मतो त्याचं नामकरण होतं आणि ज्याला जन्मच नाही, हा कसा आहे, अजय आहे, याला जन्मच नाही, त्याचं नाव काय सांगणार, समोर नाही म्हणून रूप काय वर्णन करणार, गुण काय सांगणार. गुण आहेच त्याचे, परंतु ते गुण आम्हाला फक्त चिंतन करता येतात, पण बाकी कळत नाही. गुण काय सांगणार त्याचे, असा आहे, फक्त पोवाडे तरी आम्ही काय गाणार, स्तुती करणार, स्तोत्र म्हणणार, पोवाडे गाणार, पण तरीही बारीक बारीक गोष्टीतल्या त्याचे गुण नाही जाणवू शकत. त्या परमात्म्याचं वर्णन श्रुती निषेध मुखाने करीत असते. तो अजय आहे, अकाय आहे, अक्रिय आहे, अचिंत्य आहे. एतद्वै तदक्षरम गार्गी ब्राह्मणा अभिवंदती अस्थूलम अनणु अर्हस्वम अदीर्घम अलोहितम अस्नेहम अच्छायम अतमहा. सगळीकडे नकारार्थी लागलेला आहे, म्हणजे स्थूल नाही आहे, ह्रस्व नाही आहे, दीर्घ नाही आहे, अस्नेहम, अच्छायम, अतमह असं सगळं वर्णन केलेलं आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये अमूर्त रणगो चिंत्य हा त्याचाच अनुवाद आहे. हे जे सगळं वर्णन आलंय हे बृहदारण्यक उपनिषदामधला आलाय आणि म्हणून हा जो श्लोकाचा अर्धा चरण आहे, अमूर्त रणगो चिंत्य, हा त्याचाच जणू काही अनुवाद आहे. संक्षेप रूपात हे सांगितलेलं आहे. माणसाला जसे आपल्याच खांद्यावर बसता येत नाही, त्याप्रमाणे हे जे आत्मतत्व आपल्यालाच विषयत्वाने जाणू शकत नाही, ते विषयी आहे. अचिंत्य पदाचा तोच अभिप्राय आहे. परमात्मा तत्वाविषयी कुठलाही मनोव्यापार संभवत नाही, ते सारं तिथे कुंठित होतात. ते परमात्मा तत्व स्मरण विषय होत नाही आणि पुन्हा विस्मरण विषयही म्हटलंय. असं ते कसं आहे, अचिंत्य आहे. जसं आपल्याच मध्ये असणारं आत्मतत्व आपल्याला जाणता येत नाही, ते जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा, पण ते अचिंत्य आहे. मनाने ते दिसत नाहीये, म्हणूनच ते अचिंत्यही म्हटलेलं जाते. आणि तो परमात्मा जो आहे श्रेष्ठ, जो आत्मतत्वापेक्षा वेगळा श्रेष्ठ आहे, तो परमात्मा सुद्धा तसाच आहे. फक्त ते परमात्मा तत्व स्मरण विषयी होत नाही
आणि विस्मरण विषयी असं म्हटलंय, म्हणून त्याला अचिंत्य असं म्हटलेलं आहे. श्लोक 102, 833 नाम बघतोय आपण. भयकृत. ओम भयकृते नमः. असन्मार्गवर्तीनां भयं करोति, भक्तानां भयं कृणोति इति वा भयकृत. आचार्यांनी भाष्य केलं आहे की असन्मार्गवर्तीनां म्हणजे असन्मार्गाने जाणाऱ्यांना भयं करोति म्हणजे भय उत्पन्न करणारा असा हा आहे. पण भक्तानां भयं कृंतति, भक्तांचं भय मात्र कृंत म्हणजे नष्ट करणारा आहे. कृणोति इति वा भयकृत, त्यांना अभय देणारा असा आहे. म्हणून परमात्म्याचं एक नाम भयकृत सांगितलेलं आहे. आपल्याहून जो बलवान आहे, जो आपला निग्रहानुग्रह करू शकतो, त्याचं भय वाटत असतं नेहमी. चतुष्पदांना द्विपद मानवाचं भय आहे. मानव प्रजेला राजाचं भय असतं, राजांना अधिराजांचं भय असतं, अधिराजांना सम्राटाचं भय असतं. अशा प्रकारे वरिष्ठांचे भय हे कनिष्ठाला सर्वत्र असते. कारण जो आपल्याहून बलवान आहे म्हणून त्याचं आपल्याला भय वाटत असतं. सर्वांहूनही वरिष्ठ आणि बलिष्ठ कोण आहे तर तो परमात्मा आहे, श्री नारायण, श्री विष्णू आहे. म्हणून तो भयकृत म्हणता येईल. भक्तांचं भयही नष्ट करतो, पण जे असन्मार्गाने जाणारे असतात त्यांना मात्र त्याच्यापासून भय वाटतं. सर्व सत्ता त्याची आहे, त्यामुळे तो सर्वांना भयकृत पाडलेला आहे. त्याच्या आज्ञेमध्ये सारं विश्व वागत आहे, सगळी सत्ता त्याची आहे आणि त्यामुळेच तो सर्वांना भयकृत म्हटला आहे. कारण त्याच्या आज्ञेच्या विरुद्ध वागलं की मग आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्याच्या आज्ञेमध्ये हे सारं विश्व वागत आहे. सगळे अधिकारी देव, मानव आदी सुद्धा त्याच्या दिलेल्या अधिकारानुसार वर्तन करतायत. त्याच्या धाकाने सूर्य नियमित प्रकाशतो, वारा वाहतो, मेघ वर्षतात, भूमी पिकते. सर्वांचा स्वभाव हा ईश्वरदत्त अधिकार आहे. त्याचं अतिक्रमण कोणी करू शकत नाही आणि जो करेल त्याला भय आहे. वर्णाश्रम धर्म ही स्वाभाविक आहे. जो त्याचे अतिक्रमण करेल त्याला भय आहे. यालाच अनुलक्षून गीतेमध्ये म्हटलं आहे की स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहः. स्वतःच्या धर्मात राहूनच तसं कर्तव्य कर्म करता करताच निधन येणं हे श्रेयस्कर आहे, मृत्यू येणं हे श्रेयस्कर आहे. कारण परधर्म हा नेहमी भयावह असतो. गीतेमध्ये भगवंतांनी अर्जुनाला हे सांगितलं की युद्धाचं घोर कर्म करायला नाही सांगितलं तर मग स्वधर्म पाळायला सांगितलंय. की युद्धासारखं घोर कर्म कर असं म्हटलेलं नाहीये भगवंतानी अर्जुनाला. तर तुझा स्वधर्म काय आहे? क्षत्रियाचा जो धर्म आहे तो तुझा आहे, म्हणजे युद्ध वेळ आली तर युद्ध करणे आणि तो तू पाळ. आणि शेवटी तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्स्यसी. आणि मग त्याच भगवंताला शरण जा सर्व भावानी, हेही सांगितलं. त्याच्याच प्रसादाने मग पराम शांती, परम अशी शांती किंवा ते स्थान प्राप्त करशील. घोर कर्म कर, घोर कर्म कर हे न सांगता मात्र तुझा जो स्वधर्म आहे तो तू पाळ हे मात्र सांगितलेलं आहे. तात्पर्य काय? म्हणजेच आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार जे काही आहे ते कर्म करायला हवे. त्याचं अतिक्रमण जो करेल त्याला भय आहेच. तात्पर्य ईश्वरदत्त स्वभाव ही ईश्वरी आज्ञा आहे आणि तिला अनुसरून ईश्वरदत्त स्वभाव म्हणजे जो परमेश्वरांनी आपल्याला दिलेला आहे, म्हणजे सहज धर्म म्हणता येईल. सहज धर्म म्हणजे जन्मापासून जो आपल्या वाटेला आलेला आहे, हा जो ईश्वरदत्त स्वभाव किंवा हा जो आपला धर्म आहे ही ईश्वरी आज्ञा आहे आणि तिला अनुसरून वागलं पाहिजे. त्या स्वभावरूप ईश्वर आज्ञेचं भय सर्वांना असायलाच हवे, त्यातून कोणी सुटू शकत नाही. आणि म्हणून तो परमात्मा काय म्हटलंय, भयकृत म्हणावा याचा. शिवाय जे आचरण करतात त्यानुसार किंवा जे त्याचे नितांत अनन्य असे भक्त आहेत त्या भक्तांचं भय सुद्धा हा नष्ट करतो. दोन्ही अर्थाने हा भयकृत आहे, म्हणजे त्यांना अभय देणारा असा आहे. त्यांना जे वाईट मार्गाने जाणारे असतात त्यांना मात्र याच्यापासून भय वाटत असतं. पुढचं नाम पुढे बघूया.
श्लोक 102 834 नाम बघते आपण. भयनाशनः. ओम भयनाशनाय नमः. वर्णाश्रमाचारवतां भयं नाशयतीति भयनाशनः. म्हणजे वर्णाश्रम धर्माचे आचरण करणारा, धर्मनियमांचे पालन करून सदाचाराने वागणाऱ्यांचे भय नष्ट करणारा कोण? तर हा परमात्मा होय, भयनाशक. आणि म्हणून याचं एक नाम भयनाशनः असं म्हटलंय. आपल्या वर्णाश्रम धर्माचरणाचे पालन करून श्री भगवान विष्णूला प्रसन्न करून घेण्याचा तोच एक मार्ग आहे. आत्मज्ञानी पूर्ण निर्भय अवस्था होय. जो आत्मज्ञानी झालेले असतात त्यांना पूर्ण निर्भय अशी त्यांची अवस्था असते. उपनिषद असं वारंवार सांगतात की द्वैतातून किंवा भेदातून नेहमी भय निर्माण होतो. जिथं एकमेव सत्यच आहे आणि दुसरं कोणीच नाही, तिथे भय कसे असेल? आणि म्हणून श्री नारायण भयनाशक म्हटलेलं आहे. मागच्या नामामध्ये आपण भयकृत असं नाम बघितलं भगवंताचं, म्हणजे दुष्टांमध्ये भय उत्पन्न करणारा म्हटलंय. आणि केवळ भयकृतच नाही हा, तर हा भयनाशकही आहे. नुसतं भय उत्पन्न करणारा असाच नाही, तर भयनाशन करणारा आहे. जो परमात्म्याच्या आज्ञेनुसार वागतो त्याचं भय परमात्मा नाहीसे करतो. हे आपण मागच्या याच्यात बघितलं. या याच्यातही तेच अर्थ आहे की जो भय निर्माण करतो, पण केव्हा? जो जर त्याच्या आज्ञेनुसार वागत असेल तर त्याचं भय मात्र तो नाहीसे करतो. आता परमात्म्याची आज्ञा कोणती? तर गीतेत सांगितलंय की सर्व कर्माणि मनसा संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. सर्व कर्तृत्व त्या परमात्म्याचं आहे हे ओळखून कोणताही स्वार्थ मनात न आणता भागास म्हणजे जे आपल्या वाट्याला आलेले आहे ते कर्तव्य माणसाने करीत असावे. त्या कर्माच्या फळाची आशा धरू नये. अशा प्रकारे निष्काम स्वधर्माचरण केल्यानेच मग भयनाश होतो. जो कर्मच करणार नाही असा एका धरील अथवा कर्मफलाच्या लोभानेच कर्म करील त्याला भय आहे. जो असा विचार करतो की नाही मला फल मिळालं तरच मी कर्म करीन किंवा मी कर्मच करणार नाही, ह्या टोकाचा निर्णय घेतला तर तेही चालणार नाही. कारण भगवंतांनी गीतेत सांगितलेच आहे, कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू माते संगोस्त्व कर्मणी. कर्म करण्यावर तुझा अधिकार आहे पण कर्मफलावर नाही. म्हणून कर्मफलाचा हेतू धरून कुठलंही कर्म करू नकोस किंवा कर्मच त्या मी फल मिळणार नाही तर कर्मच करणार नाही असा हेतू अकर्मणी म्हणजे कर्म न करणारा सुद्धा होऊ नकोस. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयं कर्मबंधनः. तो कर्तृत्व आणि भोक्तृत्वाच्या परधर्मात सापडेल. कर्तृत्व आणि भोक्तृत्व रहिता हा स्वधर्म आहे आणि तोच आत्मधर्मही आहे. कर्तृत्व म्हणजे स्वतःकडे कर्तृत्वाचा अभिमान किंवा हे मला मिळालं पाहिजे त्यासाठीच फक्त करायचं कर्म, हे याशिवाय रहितता म्हणजे कर्तृत्व आणि भोक्तृत्व सोडून जे करायचं तो खरा आपला स्वधर्म आहे. त्यालाच आत्मधर्मही म्हटलंय. कर्तृत्व स्वतःकडे घेणे आहे ते कर्म भोगाच्या लालसेने करीत मग त्या भोक्तृत्वात रमतात, त्याला अनात्मधर्म असं म्हणतात. म्हणजे स्वतःकडे कर्तृत्वाचा अभिमान घेणे किंवा कर्तृत्वाचा अधिकार घेणे, मीच केलाय असं स्वतःकडे मानणे आणि भोगाच्या लालसेत रमणे, हे सगळं काय? अनात्मधर्म होय, परधर्म होय. मग ते ओझे डोक्यावर तो घेतो आणि त्यामुळे मग हा जीव कष्टी झाल्यापासून राहणार नाही का? कष्टी होणारच, कारण ते सगळं ओझं घेऊनच तो ते कर्म करत असतो. मग यश आलं तर सुख आणि अपयश आलं तर दुःख, म्हणून त्यातूनच मग सगळं सुख दुःख द्वंद्व चालू होतं. पण जो हे परक्याचे ओझे उचलतच नाही म्हणजे अशा प्रकारे वागत नाही, त्याला ते डोक्यावर उतरण्याचा श्रमही नसतात. ह्याचंच नाव संन्यास होय. सम्यक न्यास, चांगल्या प्रकारे कर्मफलाचा त्याग करणे. न्यास करणे म्हणजे ठेवणे, व्यवस्थित करणे या अर्थाने. हा संन्यासी कसा असतो? तो सर्व संकल्पाचा कर्मफलाचा त्याग करीत असतो. मनसा करायचा असतो तो. मनसा म्हणजे मनानी
कारण नुसतंच कर्मफलाचा त्याग म्हणत राहायचं, पण मनातून मात्र ते गेलेलं नसतं, त्यालाही अर्थ नाही. तिथेही गीतेने त्याला सांगितलेलं आहे त्या ठिकाणी. हा कसा आहे? हा मिथ्याचार सांगितलेला आहे. कर्मेंद्रियाणी संयम्य हे आस्ते मनसा स्मरण. इंद्रियांनी तर कर्म करत राहायचे आणि इंद्रियांना तर कधी कधी कर्म करत असताना संयमही ठेवू शकतो तो, पण मनाने जर ठेवत नसेल तर त्याला काय म्हटलंय? मिथ्याचार म्हटलंय, विमूढ आत्मा म्हटलेला आहे, दांभिक म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. कर्मेंद्रियार्थान विमूढ आत्मा मिथ्याचारस उच्यते असं म्हटलेलं आहे. परंतु यह तु इंद्रियाणी म्हणजेच जो पुरुष मनसा म्हणजे मनाच्या योगे इंद्रियांना वश करून मग अनासक्त होऊन, असक्त म्हटलाय म्हणजे अनासक्त होऊन इंद्रियांच्या द्वारे फक्त कर्म करणे एवढंच बघतो, तोच विशिष्यते, त्याला श्रेष्ठ म्हटलाय. तिसऱ्या अध्यायामध्ये आलाय हा की यस्विंद्रियाणी मनसा नियम्यार्भते अर्जुन कर्मेंद्रिय कर्मयोगमसक्तस्य विशिष्यते. मनाने इंद्रियांचा संयम करून मग अनासक्त भावाने, असक्त भावाने जे कर्म करतात त्याची प्रशंसा गीतेमध्ये केलेली आहे. पण जर नुसतेच इंद्रियाने कर्म करतात आहे म्हटलंय, कर्म करत असून सुद्धा कधी कधी इंद्रियांना आम्ही संयमित करतो असं जे म्हणतात, पण मनातून मात्र त्यातलं फलाची इच्छा किंवा त्यातला भाव गेलेला असतो, भोगेच्छा गेलेली नसते मनाने, त्याला मात्र त्यांनी मिथ्याचार किंवा दांभिकपणा म्हटलेला आहे. म्हणजे सर्व संकल्पांचा कर्मफलाचा त्याग करणे म्हणजे सम्यक न्यास होय. ही स्थूल क्रिया नाही आहे. वस्तूचे दान, फलवासनेचा त्याग आणि सर्व कर्मांचा संन्यास ही स्थूल, सूक्ष्म आणि सूक्ष्मतर प्रक्रिया आहे. सर्व कर्मांचा त्याग म्हणजे कर्म टाकून द्यायचे नाही आहेत, कर्मफलांचा त्याग अशा अर्थाने फलवासनेचा त्याग सांगितलंय. आणि ही सगळी क्रिया कशी आहे तर स्थूल, सूक्ष्म आणि सूक्ष्मतर अशी प्रक्रिया होत जाणे होय. काही कर्म करायची, काही टाकायची ही निवड नाही. इथे द्वैतरूप अज्ञान भय आहे आणि आत्मज्ञान हे भयनाशक आहे. आत्मसाक्षात्कारात भय नाही, त्यात द्वैत उरत नाही. आत्मसाक्षात्कारामध्ये तत्र कह मोह कह शोकः एकत्वम अनुपश्यत द्वितीयाद्वै भयम भवती. आचार्य म्हणतात एकत्व म्हणजे जो सर्वत्र एकत्व पाहून, एकत्व याचा अर्थ सगळीकडे समभाव ठेवून जो कर्म करतो तोच खऱ्या अर्थाने कर्म करतो. त्याला ना मोह ना शोक, कारण द्वैत असेल तर भय असतं. आत्मज्ञानाने मात्र ते सगळं संपतं. परमात्माच अशा भक्तांसाठी भय दूर करणारा असतो, त्यांना तो अभय देतो. म्हणून परमात्म्याचं जसं एक नाव भयकृत आहे, म्हणजे असन्मार्गाने जाणारे जे असतात त्यांच्यामध्ये भय उत्पन्न करणाराही परमात्माच आहे. परंतु जे वर्णाश्रम धर्मानुसार आचरण करतात, धर्मनियमांचं पालन करून सदाचाराने वागतात, त्यांचं मात्र हा भय नष्ट करणारा आहे, भयनाशक आहे, त्यांना अभय देणारा असाच श्री विष्णू श्री नारायण होय.